नमस्कार, मैं अभिषेक दुबे। महाराष्ट्र टीवी 24 में आप सभी का स्वागत है। नागपुर के जूनी कामठी पुलिस थाना हद में स्थित जायसवाल पेट्रोल पंप के सामने खड़ी एक ट्रेवल बस के ड्राइवर और कंडक्टर की सतर्कता से गांजा तस्करी कर रहे एक युवक का पर्दाफाश किया है। जहां इस कार्रवाई ने क्राइम ब्रांच यूनिट 5 ने आरोपी की बैग से 26 ग्राम गांजा बरामद किया है। वहीं गांजा तस्करी करने वाला युवक भागने में सफल रहा, जिसकी तलाश पुलिस द्वारा की जा रही है। आपल्या नागपूरमध्ये यूपी बिहार साइड एक आभा ट्रॅव्हल्स नावाची बस चालते। तर आभा ट्रॅव्हलची एक बस 26 तारखेला हैदराबादवरून निघाली आणि सकाळी आपल्या इथे पोहोचली नागपूरला। पोहोचल्यानंतर एका व्यक्तीने आरबी ट्रॅव्हल्स नावाची एक एजंट कंपनी तिकीट काढायची होती। बनारसची 1000 रुपयाची तिकीट काढली आणि समोरच्या ठिकाणाहून तो शीतला माता चौक आहे तिथून तो शीतला माता चौक नाही, आपला म्हणजे ऑटोमॅटिक चौकच म्हणावं लागेल त्याला, तिथून तो बसताना त्याच्याजवळ 2 मोठ्या बॅग होत्या। त्या बॅग खूप वजनी असल्यामुळे जो बसचा क्लीनर आहे सोनी नावाचा व्यक्ती, त्यांनी त्या व्यक्तीला बॅगचे 200 रुपये मागितले की इसका 200 रुपये लागेल। याच्यासाठी तो जो क्लीनर होता सोनी आणि बसचे कंडक्टर तिवारी यांची त्या व्यक्तीसोबत बाचाबाची झाली। बाचाबाची झाल्यामुळे या क्लीनर आणि कंडक्टर जे तिवारी यांनी म्हटलं की आगे पेट्रोल पंप पे जब अपन हवा चेक करने के लिए रुकेंगे तब इसके बैग में देख लेंगे क्या है। असं म्हणून ती बस मग नंतर जो इंडियन ऑइल पेट्रोल पंप आहे कामठी रोडचा तिथे थांबली। थांबल्यावर त्या क्लीनरने म्हटलं की परत त्यांनी पैसे मागतो, पैसे द्यायला तयार नव्हता म्हणून म्हटलं तू नीचे चल। त्याच्या बॅग खाली उतरवले आणि चेक करायला ते बॅग लागले तर त्यांना तो गांजाचा जो एक उग्र वास येतो तसा सारखा वास आला। तर त्यांनी त्याला अधिक विचारपूस करायला सुरुवात केली तर त्याला संशय आला आणि तो इसम तिथून पळून गेला त्यांच्या ताब्यातून। मग हे क्लीनर आणि कंडक्टरने जे आभा ट्रॅव्हलचे मॅनेजर आहे पाठक यांना सुद्धा माहिती दिली। त्यांनी ती माहिती आमच्याकडे कन्वे केली। लगेच आपला स्टाफ तिथे अधिकारी वर्ग आम्ही सर्व त्या ठिकाणी गेलो। तो सर्व माल ताब्यात घेतला, सरकारी पंच बोलावली, तो सर्व माल जप्त केला। तर एका बॅग मध्ये साधारणतः एक म्हणजे असा पूर्ण पॅक 5-5 किलोचं एक पॅकेट होतं गांजाचं। प्रॉपर त्याला रॅपर करून जो आपला पेपर राहतो खाकी कलरचा त्याने प्रॉपर पॅक करून म्हणजे बाहेरून पाहू तर आपल्याला लक्षात येणार नाही की त्याच्यामध्ये गांजा आहे म्हणून। असे एका बॅगमध्ये 4 पॅक, दुसऱ्या बॅगमध्ये काही कपडे, एक डायरी आणि आधार कार्ड आणि इतर साहित्य आणि एक पॅक गांजाचा, असं ते टोटल दोन्ही बॅग मिळून 5 एक पॅकेट गांजाचे मिळाले। त्याचं आपण सर्व मग ते एकत्र करून वजन केलं असतं तर तो साधारणतः 26 किलो 128 ग्रॅम गांजा आपण सरकारी पंचायत जप्त केला। त्याची एकूण किंमत आहे 5,22,560 रुपये। आता तो आरोपीचे जे काही डॉक्युमेंट्स त्या दुसऱ्या बॅग मध्ये मिळाले तर त्याच्यामध्ये एक आधार कार्ड मिळालं। त्यावरून त्या व्यक्तीचं नाव किशोर सिंह, राहणार करणपुरा, जिल्हा कैमूर बिहार असे डिटेल आपल्याला मिळाले। आता या आधार कार्डवर असलेला फोटो त्या व्यक्तीचा आणि कंडक्टर आणि क्लीनर सोबत ज्या व्यक्तीने बाचाबाची केली ते दोन्ही व्यक्तीचा म्हणजे हा फोटो असलेला आधार कार्डवर असलेला फोटो हाच व्यक्ती तो होता हे व्हेरिफिकेशन कंडक्टर आणि क्लीनर कडून झालेला। अशा प्रकारची ती घटना होती। पण माझं सर्वांना आव्हान राहील की माननीय पोलीस आयुक्त साहेब यांच्या आदेशाने एनडीपीएस ड्रग्सच्या संबंधित कडक मोहीम सुरू आहे। तर कोणत्याही नागरिकाला असं बस ट्रॅव्हल्स, आता आपण बरेचदा पाहतो की ट्रेन, बस आणि इतर ट्रॅव्हल्स या माध्यमातून या प्रकारच्या गोष्टी शहरात येतात। तर जसे आभा ट्रॅव्हल्सचे जे कोणी व्यवस्थापक आहेत त्यांनी फार उत्तम चांगली कामगिरी केली आणि पोलिसांना ही माहिती कळवली, असं इतरही ज्या आस्थापना आहे किंवा इतर काही संस्था आहे, ट्रॅव्हल्स आहेत, त्यांनाही माझं आव्हान राहील की त्यांनी अशी माहिती पोलिसांना द्यावी जेणेकरून आपण नागपूर शहर नशामुक्त करण्यामध्ये आपल्याला यश येईल। महाराष्ट्र टीवी 24 के लिए ब्यूरो रिपोर्ट, नागपुर।
राज्यातील महायुती सरकारने निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेतलेल्या ओबीसी, एबीसी, विमुक्त जाती आणि भटक्या जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेसाठी असलेली उत्पन्नाची अट रद्द केली आहे। यामुळे आता पालकांचे 8 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे। पालकांची वार्षिक उत्पन्नाची अट रद्द करण्यात आल्याने आता केवळ नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे। महायुतीच्या या क्रांतिकारक निर्णयाचं ओबीसी समाजाकडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आलं आहे।